कसं काय मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या मंगळवार 25 मार्चच्या एपिसोडमध्ये काय घडलं ते जाणून घेऊया. पार्थ ऑफिसमध्ये खूप टेन्शनमध्ये असतो तेव्हा युग त्याला समजावून सांगतो की दादा, मला माहिती आहे की तुमचं जे लग्न झालंय त्यामुळे घरात सगळेच खूप टेन्शनमध्ये आहेत. त्यात तुमच्या चौघांच्या आयुष्यात तर खूप मोठं वादळ आलंय. सगळेजण आपापल्या परीने व्यक्त होत आहे, परंतु तू आणि नंदिनी वहिनीच खूप समजूतदारपणाने वागताय आणि तुमच्या मनातलं वादळ तुमच्या मनातच राहतंय. मला माहिती आहे की तुम्ही मोठे आहात, समजूतदार आहात, परंतु त्याचा अर्थ असा होत नाही ना की जे काही होत राहील ते सगळं तुम्ही मान्य करायचं, सहन करायचं. तू बोलला पाहिजे, काहीतरी यातून मार्ग काढला पाहिजे. तेव्हा पार्थ हा युगला समजावून सांगतो, काही परिस्थिती अशा असतात ज्या कधीही बदलणाऱ्या नसतात, त्यातून मार्ग निघणार नसतो. हा डेड एंड आहे आणि तो येथेच संपलाय, यात आता काहीच फरक पडणार नाही. युग पार्थला समजवण्याचा प्रयत्न करतो की नक्कीच मार्ग निघेल, पण पार्थ म्हणतो की तू अजून लहान आहे, तुझ्याबद्दल हे कधीही घडायला नको. पण तुला आता हे समजणार नाही की आता हा विषय येथेच संपणार आहे. थोड्या वेळानंतर घरी सगळ्यांची जेवणं झालेली असतात तेव्हा मानिनी नंदिनीला म्हणते की आज खूप जेवण उरलं, काव्याने जेवण नाही केलं त्यामुळे तूही जेवली नाहीस. तू तिच्यासाठी जेवायला घेऊन जा आणि तिला स्वतःच्या हाताने भरव, तिला याच मायेची गरज आहे. नंदिनीला ही गोष्ट पटते आणि ती काव्यासाठी जेवण घेऊन तिच्या रूममध्ये येते. त्यावेळेस काव्या जीवाबरोबरचे आपले फोटो पाहत असते. नंदिनीला पाहून ती हा फोन लपून ठेवून देते. नंदिनी काव्याजवळ बसते आणि तिला विचारते, जेवायला का नाही आलीस? काव्या म्हणते, मला भूक नव्हती. नंदिनी तिला म्हणते, मला माहिती आहे तू रागावली आहेस ना, म्हणून जेवायला नाही आली. काव्या उत्तर देते, असं काही नाहीये. नंदिनी ही खूपच प्रेमाने तिला म्हणते, लहानपणी सुद्धा तू अशीच सुसायची, तेव्हा आई तुला कडेवर घेऊन तुला भरवायची. मी आता तुला कडेवर नाही घेऊ शकत, परंतु तसं प्रेमाने नक्की भरू शकते. असं म्हणून ती एक घास आईचा, एक घास बाबाचा असं म्हणून काव्याला भरवते, पण काव्या दोन्ही घास खाली ठेवून देते. त्यानंतर नंदिनी एक घास ताईचा असं म्हणून तिला घास भरवते. काव्या खूप इमोशनल होते आणि हा एक घास खाते. नंदिनी ही काव्याला विचारते, आज तू आईला भेटायला का नाही आली? तेव्हा काव्या चिडून म्हणते, बाबा म्हणाले असतील ना की जीवा जावई असून सुद्धा आला आणि ती काव्या मुलगी असून नाही आली. काव्या म्हणते, तसं काही नाहीये, बाबा हे समजून घेतात, परंतु जेव्हा मी जीवाबरोबर चालले होते ना तेव्हा मला असं वाटलं की माझी काव्याच माझ्याबरोबर आहे. मी जीवालाच एकदा दोनदा काव्या अशी हाक मारली. मला एक सांग, त्या दिवशी आपण चौघे घरी येत होतो तेव्हा तू गाडी अडवली आणि काहीतरी सांगत होती. त्या दिवशी तुला काय सांगायचं होतं? क्षणभर काव्याला वाटतं की ताईला सगळं खरं सांगून टाकावं, पण त्याच वेळेस तिला आईची आठवण येते की आई काय म्हणाली होती की ज्या नंदिनीने अनेकांचे संसार सावरले त्याच नंदिनीचा संसार पुन्हा एकदा मोडेल, दुसऱ्यांदा लग्न मोडेल. त्यामुळे काव्या ही नंदिनीला काही न सांगायचं असं ठरवते आणि म्हणते की मला काहीच सांगायचं नव्हतं. नंदिनी तिची परिस्थिती ओळखते आणि तिला समजावून सांगते, ठीक आहे, जेव्हा तुला सांगायचं असेल तेव्हा सांग, आता जेव्हा भूक लागेल जेवून घे. असं म्हणून नंदिनी तेथून निघून जाते. काव्या त्याचाच विचार करत असते. थोड्या वेळानंतर पार्थ घरी येतो. मानिनी तेथे येते आणि त्याच्या डोक्यात मालिश करू लागते. ती विचारते, काय झालं पार्थ, आज लवकर घरी आलास का? पार्थ सांगतो, ऑफिसमध्ये थोडा कामाचा ताण होता म्हणून लवकर घरी आलो. मानिनी विचारते, डबा खाल्लास ना? मी तुझ्या आवडीची भेंडीची भाजी दिली होती. पार्थ खोटं बोलतो, हो डबा खाल्ला, छान झाली होती भेंडीची भाजी. मानिनी म्हणते, आता खरं बोल, मी भेंडीची भाजी नाही तर मटकीची उसळ दिली होती. काय झालंय, काय तुला खरं टेन्शन आहे? पार्थ सांगतो, आई मला काहीच कळत नाहीये, कामाचं टेन्शन आहे की या लग्नाचं? कारण आधी मी जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवायचो. ऑफिसमध्ये जाताना किशोर कुमारची गाणी ऐकायचो, मला कामामध्ये मजा यायची, परंतु आता कधी मी ऑफिसमध्ये पोहोचतो, कधी सिग्नल सुटतो तेही कळत नाही. कामाच्या ठिकाणी खूप चिडचिड होते. आज मी एका एम्प्लॉईवर खूप चिडलो, त्याच्या तोंडावर फाईल फेकून मारली. मला या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होतोय. मानिनी ही त्याला समजावून सांगते, या लग्नामुळे तुमच्या चौघांच्या आयुष्यात मोठं वादळ आलंय. प्रत्येकजण आपापल्या परीने व्यक्त होतोय, परंतु तुला त्याचा जास्त त्रास होतोय कारण तू कोणालाही काही सांगत नाही, सगळं तुझ्या मनात ठेवतोय. नंदिनीने हे सगळं लग्न मान्य केलंय. लग्नाआधीपासूनच मला ती खूप शालीन आणि समंजस वाटायची
आणि आता लग्नानंतर सुद्धा ही ती परिस्थिती चांगलीच हाताळते. तू सुद्धा काव्याबरोबरचं हे लग्न मान्य कर. पार्थ सांगतो, मी त्यांना समजावून सांगतो की जास्त चिडचिड करू नका. तर त्या म्हणतात की तुमचं आणि माझं कोणतंही नातं नाहीये. मानिनी पार्थला समजावून सांगते की जोपर्यंत तू एक नवरा म्हणून तिच्याशी वागशील ती तुझ्यापासून दूर राहील. तिला एका मित्राची गरज आहे. तिचा मित्र बन. नक्कीच तुमच्यासुद्धा प्रेमाची पालवी फुटेल. लग्नानंतर होईलच प्रेम. हे ऐकून पार्थला बरं वाटतं. त्याचं टेन्शन कमी होतं. इकडे नंदिनी रूममध्ये येते तर तिला दिसतं की जीवाने बेडवर सगळा पसारा घालून ठेवलाय. हा पसारा आवरायचं ती ठरवते, पण त्याच वेळेस तिला आठवतं की जीवाने सांगितलंय माझ्या कोणत्याही वस्तूला हात लावायचा नाही. पण ती विचार करते, मी पसारा आवरत नाही, त्यांच्या कपाटात ठेवून देते, म्हणजे माझाही पसाऱ्याचा त्रास होणार नाही आणि त्यांनी जे सांगितलंय तसंही होईल. ती हा पसारा कपाटात ठेवू लागते. तेवढ्यात तिला एक हँड मोल्ड दिसतं. ती हा हँड मोल्ड पाहते तर त्यावर चक्क जे आणि के असं हार्ट शेपमध्ये लिहिलेलं असतं. तिला समजतं की नक्कीच जीवाचं कोणत्या तरी मुलीवर प्रेम होतं. जे म्हणजे जीवा, पण के म्हणजे कोण असेल, त्या मुलीचं नाव काय असेल हा विचार ती करू लागते. तेवढ्यात जीवा तेथे येतो. नंदिनीच्या हातात हे हँड मोल्ड पाहून तो खूप चिडतो आणि विचारतो, तुला सांगितलंय ना माझ्या वस्तूंना हात नाही लावायचा, मग का हात लावलास? नंदिनी त्याला शांतपणे समजावून सांगते की सॉरी, मी तुमच्या वस्तूला हात लावला, पण मी पसारा आवरून ठेवत होते कारण तो बेडवर होता. हे हँडमोल्ड आहे ना, जे म्हणजे जीवा तुम्हीच आहात ना, मग तुमचं कोणत्या मुलीवर प्रेम होतं का सांगा मला. जीवाला मोठा धक्का बसतो. नंदिनीला काय उत्तर द्यावं हे त्याला कळत नाही. त्याला काव्याबरोबरचे दिवस आठवतात की आपण असं हँडमोल्ड बनवून ठेवलं होतं आणि काव्या म्हणाली होती की आपण आपल्या मुलांना आपल्या प्रेमाच्या गोष्टी रंगून रंगून सांगायच्या. नंदिनी त्याच्या उत्तराची वाट पाहत असते. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की नंदिनी ही जीवाला पुन्हा पुन्हा विचारणार की मला खरं सांगा, तुमचं कोणा मुलीवर प्रेम होतं का, त्या मुलीचं नाव काय आहे? तेव्हा जीवा उत्तर देईल, हो माझं एका मुलीवर प्रेम होतं, खूप प्रेम होतं. त्यामुळे नंदिनीला मोठा धक्काच बसेल. तर दुसरीकडे काव्या ही जीवाचा ऑडिओ मेसेज ऐकत असेल, परंतु त्याच वेळेस रम्या तेथे येणार. रम्याला पाहून काव्या खूप घाबरेल आणि तिला असं वाटणार की रम्याने आपला ऑडिओ मेसेज ऐकलाय आणि ती रम्याला म्हणेल की तू जे ऐकलं तसं काहीही नाहीये, माझं कोणत्याही मुलावर प्रेम नव्हतं. तेव्हा रम्याला आश्चर्याचा धक्काच बसेल की काव्याचं एका मुलावर प्रेम होतं. मग रम्याला हे सिक्रेट कळेल का? जीवा त्या मुलीचं नाव काव्या होतं हे नंदिनीला सांगेल का? हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेलच. परंतु तोपर्यंत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद. कसं काय मंडळी?